सिद्धिविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा जो आपला कोर्स आहे, बांधकाम पर्यवेक्षक या कोर्समधील कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस या विषयाचं आपण आज लेक्चर घेणार आहोत आणि यामध्ये वीट बांधकाम या टॉपिकबद्दलची माहिती करून घेऊया। आता वीट बांधकाम म्हणजे काय? विटेचा वापर करून जे बांधकाम केलं जातं, जे कन्स्ट्रक्शन केलं जातं त्याला वीट बांधकाम असं म्हटलं जातं। मग ते अगदी मोठं बांधकाम असू दे किंवा एकदम छोटंसं बांधकाम असू दे, विटेचा वापर केला असेल तर त्याला वीट बांधकाम असं म्हणायचं। आता या वीट बांधकाम या टॉपिकमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? आपण सुपरवायझरचं काम करणार आहे, कॉन्ट्रॅक्टरचं काम करणार आहे, बरोबर? मग आपल्याला त्या विटेचा वापर करत असताना त्या विटेच्या संबंधित काही टेक्निकल गोष्टी असतील, त्याच्या वापरासंबंधित गोष्टी असतील, याची माहिती असणं खूप गरजेचं आहे। आता यामध्ये आपल्याला विटेची साईज, विटा तयार कशा केल्या जातात, विटेची क्वालिटी कशी चेक करायची आणि महत्त्वाचं म्हणजे या विटांचा वापर बांधकाम करत असताना कसा करायचा त्याबद्दलची माहिती आपल्याला करून घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर वीट बांधकाम करत असताना त्याचं सुपरविजन कसं करायचं, वीट बांधकाम करत असताना त्याची काळजी कशी घ्यायची त्याबद्दलची माहिती या लेक्चरमध्ये आपण करून घेऊया। यामध्ये जर आपण पहिला पॉईंट बघितला तर तो आहे विटेची साईज। आता विटेची जी साईज असते ही एरियानुसार आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळते। जिथे विटा तयार केल्या जातात, ज्याची मागणी जास्त असते त्यानुसार ही विटांची साईज ठरवली जाते। पण आपल्याला विटेची फिक्स एक स्टँडर्ड अशी साईज दिलेली आहे। जेव्हा आपण इस्टिमेट तयार करत असतो किंवा कुठलेही सरकारी काम असतं त्यावेळी विटेची ही स्टँडर्ड साईज घेतली जाते। ते आहे 19 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर। म्हणजेच विटेची लांबी ही 19 सेंटीमीटर असणार आहे, विटेची रुंदी ही 9 सेंटीमीटर असणार आहे आणि विटेची हाईट ही 9 सेंटीमीटर अशी ही विटेची वास्तविक साईज किंवा त्याला आपण ॲक्युरेट साईज किंवा स्टँडर्ड साईजसुद्धा म्हणू शकतो। पण जेव्हा आपण ह्या विटेचा वापर प्रत्यक्ष बांधकामामध्ये करतोय तेव्हा त्यामध्ये मॉर्टर वापरला जातो, सिमेंट आणि वाळूचं मिश्रण। मग जेव्हा हा मॉर्टर त्या वीट बांधकामात वापरला जातो त्यावेळी विटेची साईज काय केली जाते, वाढीव धरली जाते, एक्स्ट्रा घेतली जाते। ती मॉर्टरची साईज असते 1 सेंटीमीटर। 10 mm जाडीचा मॉर्टर असतो, 10 mm म्हणजेच 1 सेंटीमीटर। मग आपण काय करतो, विटेची जी काही स्टँडर्ड साईज आहे, वास्तविक साईज आहे त्यामध्ये 1 सेंटीमीटर वाढवलं जातं। जर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला विटेची वास्तविक साईज काय, तर त्याचं उत्तर येणार 19 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर। विटेचं विथ मॉर्टर जर आपल्याला साईज विचारली तर तेव्हा उत्तर त्याचं इथं 20 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर हा पॉईंट इथं लक्षात ठेवा। आता विटेची जी आपण साईज बघितली 19 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर अशी जर विटेची साईज असेल तर त्या विटेचं वजन हे 3.5 किलो असतं, 3.5 किलो हा मुद्दा लक्षात ठेवा। जेव्हा आपण विटेची क्वालिटी चेक करत असतो त्यावेळी हा मुद्दा आपल्याला खूप महत्त्वाचा असतो किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला परीक्षेला जेव्हा प्रश्न विचारले जातात याच्यावरती रिकाम्या जागा, जोड्या लावा, चुकी बरोबर या टॉपिकवरती सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारला जातो। 19 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर अशी जर विटेची साईज असेल तर तिचं वजन 3.5 किलो असतं किंवा प्रमाणित माप असलेल्या स्टँडर्ड साईज असलेल्या विटेचं वजन हे 3.5 किलो असतं, एवढा मुद्दा लक्षात ठेवा। आता विटेची साईज तुम्हाला समजली, विटेचं वजन समजलं। आता पुढे काय, तर ह्या ज्या विटा आहेत ह्या विटा तयार कशा केल्या जातात ते आपल्याला बघायचं। प्रोडक्शन ऑफ ब्रिक। आता तुम्ही हे सगळ्यांनी बघितलं असेल, तुमच्या गावामध्ये किंवा आजूबाजूला जर एखादी वीट भट्टीत असेल जिथे विटा तयार केल्या जातात, ही सगळी प्रोसेस तुम्हाला तिथं पाहायला भेटेल। आता यामध्ये 4च मुद्दे आहेत। विटा तयार करण्याचे मुख्य हे 4 मुद्दे आहेत। यामध्ये विटांसाठी माती तयार करणे म्हणजे जो काही चिखल तयार केला जातो तो, त्यानंतर विटा साच्यातून काढणे, विटा तयार करण्यासाठी वेगवेगळे साचे असतात त्यामध्ये हा चिखल भरून ह्या विटा साच्यातून बाहेर काढल्या जातात। त्यानंतर विटा वाळवणे, शेवटची स्टेप असते विटा भाजणे। तर यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहिला, विटांसाठी माती तयार करणे। आता तुम्ही जर वीट भट्टी पाहिली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं, माती आणली जाते, ती माती वाळवली जाते, कोरडी केली जाते, त्यामध्ये पालापाचोळा, कचरा हे जर काय घटक असतील तर ती बाहेर टाकले जातात आणि फक्त माती यामध्ये घेतली जाते। ती माती पूर्णपणे बारीक करून त्यामध्ये पाणी मिक्स करून
मशिनरीच्या सहाय्यानं किंवा हाताच्या सहाय्यानं, जनावरांच्या सहाय्यानं ही माती पूर्णपणे मळली जाते, एकरूप अशी केली जाते. पाणी मिक्स करून त्याचा चिखल तयार केला जातो आणि मग तो चिखल पूर्णपणे तयार झाला की मगच त्याचा वापर विटांसाठी केला जातो. चिखल तयार करताना चिखल असा तयार केला जातो की त्याला आकार देता येईल. म्हणजे आपण ज्यावेळी चिखल तो साच्यामध्ये घालणार त्यावेळी त्याला आकार आला पाहिजे. पूर्णपणे असा लवचिक अशा पद्धतीनं चिखल तयार करावा लागतो. त्या पद्धतीनं ती माती पूर्णपणे मळून त्याचा चिखल तयार केला जातो. पहिला पॉईंट तुम्हाला समजला, विटांसाठी माती तयार करणे म्हणजे यामध्ये चिखल तयार करणे हा मुद्दा येतो. आता हे झालं की दुसरी स्टेप जी असते, दुसरा पॉईंट येतो विटा साच्यातून काढणे. म्हणजे आपण जो चिखल तयार केला आहे तो काय करायचा आहे, जे विटांसाठी साचे असतात, म्हणजे तुम्हाला ज्या साईजच्या विटा तयार करायच्या आहेत त्यानुसार ते साचे तयार केलेले असतात. आता इथं दोन पद्धती येतात, एक म्हणजे हाताच्या साहाय्यानं, दुसरी म्हणजे यंत्राच्या साहाय्यानं. हाताच्या साहाय्यानं म्हणजे छोटे साचे असतात, 1 ते 2 विटा निघतील असे छोटे साचे असतात. म्हणजे तो चिखल घ्यायचा, त्या साच्यामध्ये भरायचा, त्यामध्ये लोखंडी साचे असतात, लाकडी साचे असतात, त्यामध्ये तो चिखल भरायचा, त्याला लेवल करायचे आणि परत ते साचे उलटे करून काय केलं जातं, ते विटा तयार केल्या जातात. एका वेळी 2 विटा तिथं त्यामध्ये तयार होतात. पण जेव्हा विटांची मागणी जास्त असते, मोठ्या प्रमाणात विटा तयार करायच्या असतात, तेव्हा आपण हातानं जर तयार करत बसलो खूप वेळ जाणार. त्यामुळं त्या ठिकाणी मशिनरीचा वापर केला जातो. मोठे मशिनरी असतात ज्यामध्ये चिखल टाकून त्या विटांना आकार दिला जातो. मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विटा तयार केल्या जातात. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे विटा वाळवणे. विटा आपण साच्यातून बाहेर काढलीत, आता त्याला वाळवावं लागेल, कोरडे करावं लागेल, तरच आपल्याला त्याचा वापर पुढील प्रोसेससाठी करता येतो. कारण साच्यातून काढल्यानंतर विटा हा चिखलच असणार, म्हणजे चिखलाचाच प्रकार असणार आहे, फक्त त्याला एक आकार आलेला असणार आहे. मग आपण काय करतो, एखाद्या मोठ्या ग्राउंडवरती नैसर्गिक पद्धतीने विटा वाळवल्या जातात. मग यामध्ये सुद्धा 2 पद्धती असतात, एक नैसर्गिक पद्धत आणि कृत्रिम पद्धत. आपल्याकडे जास्त करून नैसर्गिक पद्धत वापरली जाते. मोठमोठी ग्राउंड असतात, त्या ग्राउंडवरती विटा साच्यातून काढतच असं पुढं गेलं जातं, म्हणजे त्या विटा साच्यातूनच डायरेक्ट त्या ग्राउंडवरती काढल्या जातात. आणि त्यानंतर वाळल्यानंतर मग परत जसं जसं त्या कोरड्या होतील त्यानुसार थप्पी लावून त्याची रचना केली जाते. म्हणजे त्या विटांच्या मधून हवा खेळती राहील अशा पद्धतीने त्याची रचना केली जाते. तर विटा वाळवल्यानंतर शेवटची स्टेप येते विटा भाजणे. तर या ठिकाणी मोठमोठ्या वीट भट्ट्या तयार केल्या जातात. मग यामध्ये काही भट्ट्या ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, काही भट्ट्या ह्या कायमच्या स्वरूपाच्या असतात. म्हणजे जेव्हा विटा तयार होतील तेव्हा त्या वीटभट्टीची निर्मिती केली जाते, त्या वीटभट्टी तयार केली जाते. विटा भाजून झाल्यानंतर ती वीटभट्टी परत काढली जाते. विटा भाजण्यासाठी ती तात्पुरत्या स्वरूपाची वीटभट्टी केलेली असते, म्हणजे परमनंट असते, ती कायमस्वरूपीची असते. म्हणजे त्याची कॉन्क्रीट स्ट्रक्चर वगैरे तयार करून त्याची रचना केली जाते आणि जशा विटा तयार होतील त्यानुसार त्या ठेवल्या जातात. भाजल्या की फक्त विटा बाजूला घेतल्या जातात. तात्पुरते असते ते प्रत्येक वेळी नवीन वीटभट्टी तयार करावी लागते. आता इथं वीटभट्टीची रचना करत असताना विटांचं प्रोडक्शन किती आहे, किती विटा तयार होणार आहेत, त्याची जर संख्या जास्त असेल, मोठ्या प्रमाणातल्या भट्ट्या तयार करायच्या असतील तर ती परमनंट केली जाते. प्रत्येक वेळी ते तयार करत बसलं जात नाही. पण किरकोळ असेल 30,000 50,000 अशा विटा जर तयार करायच्या असतील तर त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची वीटभट्टी तयार केली जाते. मग त्याच्याखाली इंधन वगैरे वापरून खाली मोठा असा जाळ करून त्या विटा पूर्णपणे भाजल्या जातात. म्हणजे जेव्हा वीट तयार केली जाते मातीचा कलर त्याला असतो, पण जेव्हा वीट पूर्णपणे भाजली जाते तेव्हा ती लालसर होते, पूर्णपणे लाल भडक दिसते आपल्याला. तर त्यावेळी ती पूर्ण कठीण झालेली असते. आता आपल्याला ऑब्जेक्टिव्हला एक प्रश्न विचारला जातो, विटेला लाल रंग कशामुळे येतो? तर विटेमध्ये असलेल्या म्हणजे ज्या मातीमध्ये असलेल्या आयर्न ऑक्साईडमुळे वीट भाजल्यानंतर लाल कलर येतो. आयर्न ऑक्साईडमुळे विटेला लाल कलर येतो, हा मुद्दा फक्त लक्षात ठेवा. तर हे 4 पॉईंट लक्षात ठेवा. विटांसाठी माती तयार करणं, दुसरा पॉईंट आहे विटा साच्यातून काढणं, तिसरा पॉईंट आहे विटा वाळवणं आणि चौथा विटा भाजणं. हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. ज्याला 8 मार्कांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विटा तयार झालेल्या विटांची क्वालिटी कशी चेक करायची, यासाठी आपल्याला विटांमध्ये असलेले गुणधर्म माहीत पाहिजेत.
विटेमध्ये कोणकोणते गुणधर्म असतात जेणेकरून ती वीट चांगली आहे की नाही हे आपण ठरवू शकतो. आता यामध्ये आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारताना विटाचे गुणधर्म लिहा, चांगल्या विटांचे गुणधर्म लिहा किंवा विटेच्या साईडवरील टेस्ट लिहा, विटेच्या फील्ड टेस्ट लिहा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तेव्हा ही उत्तर तिथं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे जर आपण पहिला गुणधर्म पाहिला तर तो आहे विटेचा कठीणपणा. आपण जी बांधकामामध्ये वीट वापरणार आहे ती पूर्णपणे कठीण असावी. हे कठीण चेक करण्यासाठी काय करायचं, हातामध्ये वीट घ्यायची आणि आपल्या अंगठ्याच्या नखानं पूर्णपणे त्या विटेवरती ओरकडा ओढायचा. जर त्याच्यावरती मोठे डाग पडत असतील, मोठे स्क्रॅच पडत असतील, विटेतली माती सहजपणे निघत असेल तर समजायचं ती वीट पुरेशी कठीण नाही. त्यानंतर विटेचा दुसरा गुणधर्म आहे विटेची ताकद. आता विटेची ताकद चेक करण्यासाठी साधी सोपी टेक्निक आहे. वीट हातामध्ये घ्यायची आणि 1 मीटरपेक्षा कमी अंतरावरून खाली टाकायची. खाली पडल्यानंतर फुटली तर समजायचं विटेची ताकद कमी आहे. तशीच राहिली तर समजायचं वीट चांगली आहे. आपल्याला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जाऊ शकतो, विटेची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, दाब सहन करण्याची ताकद ही 105 किलो पर सेंटीमीटर स्क्वेअर इतकी असावी. आता यानंतर जर आपण तिसरा गुणधर्म पाहिला तर तो आहे विटेचं बाह्य स्वरूप, म्हणजे वीट बाहेरनं कशी दिसली पाहिजे. आपण जेव्हा वीट हातामध्ये घेतो त्या विटेचे जे काही कानेकोपरे असतात, कडा असतात, त्या पूर्णपणे काटकोनात असाव्यात, एका रेषेत असाव्यात. फुटलेल्या तुटलेल्या विटा शक्यतो बांधकामात वापरू नये. आणि महत्त्वाचं म्हणजे विटेचा कलर हा लालसर तपकिरी असतो, म्हणजे ती वीट पूर्णपणे भाजलेली आहे हे त्यामध्ये सिद्ध होतं. त्याचबरोबर त्याचे जे काही कानेकोपरे असतील ते व्यवस्थित असावेत. तर अजून एक साधी सोपी टेक्निक आहे, त्याच्यावरती आपण वीट चांगली आहे का खराब आहे सहजपणे ओळखू शकतो. 2 विटा हातामध्ये घ्यायच्या आणि एकमेकांवरती आपटायच्या. जेव्हा आपण 2 विटा एकमेकांवरती आपटतो तेव्हा खणखणीत आवाज येतो. तर ठिसूळ आवाज येत असेल तर समजायचं ती वीट पुरेशी भाजलेली नाही, कठीण नाही, ती वीट खराब आहे. त्यामुळे विटेचा आवाज हा खूप महत्त्वाचा आणि साधा सोपा गुणधर्म आहे. त्याचबरोबर आपण जी वीट बांधकामामध्ये वापरणार आहे ती टिकाऊ पाहिजे. म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्या सर्व ऋतूंमध्ये ती टिकली पाहिजे, दीर्घकाळ टिकली पाहिजे. कारण आपण बांधकाम करत असताना ते लॉंग टर्मसाठी, मोठ्या कालावधीसाठी करतो. 30 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष अशा मोठ्या कालावधीसाठी बांधकाम केलं जातं. त्यामुळे त्या विटेचा जो काही टिकाऊपणा असतो, कायमस्वरूपी सर्व ऋतूंमध्ये ती वीट टिकून राहिली पाहिजे. हा मुद्दा लक्षात ठेवा. टिकाऊपणा हा खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे. बरोबर बांधकामामध्ये वापरली जाणारी वीट ही पूर्णपणे अग्निरोधक असावी. अग्नीला विरोध करण्याची ताकद त्या विटेमध्ये असावी. बरोबर बांधकामात आपण जी काही वीट वापरत असतो ती जास्त पाणी शोषून घेणारी नसावी. म्हणजे जर पाण्याशी संपर्क आला तर वीट काय करते, पाणी शोषून घेते, ऑब्झर्व करते. बरोबर, मग हे जर जास्त प्रमाण असेल, मोठ्या प्रमाणात वीट जर पाणी शोषूण घेत असेल तर ती वीट बांधकामासाठी चांगली नाही. मग त्यासाठी आपल्याला एक नियम सांगितला आहे, विटेचं जे काही वजन असतं त्या वजनाच्या 20% पेक्षा कमी पाणी त्या विटेनं शोषून घ्यावं. त्याच्यापेक्षा जास्त पाणी जर ती वीट शोषून घेत असेल तर ती वीट चांगली नाही. म्हणजे विटेचं वजन जे काय असेल, आता आपल्याला स्टँडर्ड साईजचं जे काय वजन दिलेलं आहे ते 3.5 किलो आहे. 3.5 किलोच्या जर आपण 20% बघितलं तर ते येईल 700 ग्रॅम येईल. व 700 ग्रॅमपेक्षा जास्त पाणी जर वीट शोषून घेत असेल तर ते वीट चांगली नाही. त्याच्यापेक्षा कमी असेल तर ठीक आहे. त्यासाठी लॅबमध्ये टेस्ट असते, ती टेस्टवरती त्या विटेची पाणी शोषून घेण्याची जी काही क्षमता आहे, कपॅसिटी आहे, ती तिथं बघितली जाते. अजून एक महत्त्वाचा गुणधर्म आहे इफ्लोरन्सेस. जेव्हा आपण वीट तयार करत असतो त्यामध्ये माती वापरलेली असते. ह्या मातीमधून काही केमिकल्स, काही आम्ल, अम्लारी, क्षार हे जे घटक असतात, आता ह्यांचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या विटा बांधकामासाठी योग्य नसतात. त्यांचं प्रमाण कमी असेल तरच त्या विटा बांधकामासाठी चांगल्या असतात. यासाठी इफ्लोरन्सेस टेस्ट असते. त्यानुसार ही वीट बांधकामासाठी योग्य आहे की नाही ते ठरवलं जातं. शक्यतो 50% पेक्षा जास्त जर इफ्लोरन्सेसचं प्रमाण असेल तर त्या विटा बांधकामात वापरल्या जात नाहीत. असे हे विटांचे गुणधर्म आहेत. याच्या आधारे आपण साईडवरती किंवा जिथं काम चालू आहे त्या ठिकाणी विटांची क्वालिटी चेक करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये विटांचे गुणधर्म लिहा, विटाच्या साईडवरील टेस्ट लिहा,
विटांच्या फील्डवरील टेस्ट लिहा, त्या ठिकाणी आपल्याला ही पॉईंट लिहून त्याचं आपल्या भाषेत थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचं आहे. त्यानंतर आपण विटेच्या प्रयोगशाळेमध्ये कोणकोणत्या टेस्ट घेतल्या जातात त्याबद्दलची माहिती करून घेऊ. मोठमोठ्या साईट असतील, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतील, मोठमोठी बांधकाम असतील, त्या ठिकाणी ह्या विटांच्या लॅब टेस्ट घेणं खूप महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी लॅबमध्ये ह्या विटा नेल्या जातात. जर 1000 विटा असतील तर सगळ्या तर विटा आपण चेक करू शकत नाही. जेवढ्या विटा आहेत त्यातील ठराविक विटा आपल्याला सॅम्पल म्हणून घ्यायचे असतात. मग 1000 विटांमध्ये 5 विटा घेतल्या जातात. मग आता यासाठी आपल्याला प्रयोगशाळेत त्या विटा न्यायच्या असतात आणि त्याच्यावरती त्या टेस्ट करायच्या असतात. यामध्ये 4 टेस्ट घेतल्या जातात. पहिली टेस्ट आहे मोजमाप अचूकता चाचणी, मेजरमेंट टॉलरन्स टेस्ट. त्यानंतर दुसरे आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट, म्हणजे विटेची दाब सहन करण्याची ताकद किती आहे ते यामध्ये पाहिलं जातं. तिसरे आहे वॉटर अब्रॉप्शन टेस्ट, वीट पाणी किती शोषून घेते, विटेची पाणी शोषून घेण्याची क्षमता ती मोजण्याची चाचणी. आणि शेवटचे आहे इफ्लोरन्सेस टेस्ट, जे आपण गुणधर्मामध्ये पाहिलं, विटेमध्ये आम्लारी क्षार यांचं प्रमाण किती आहे, कमी जास्त आहे हे चेक करण्यासाठी ही इफ्लोरन्सेस टेस्ट असते. आता यामध्ये जी पहिली टेस्ट आहे मोजमाप अचूकता चाचणी किंवा मेजरमेंट टॉलरन्स टेस्ट, यामध्ये विटेचं जे काही बाह्य स्वरूप असतं ते चेक केलं जातं. विटेची लांबी, विटेची रुंदी, विटेची उंची, त्याचबरोबर विटांचे जे काही कानेकोपरे आहेत, विटेचा पृष्ठभाग चेकिंग केलं जातं. मग सगळ्या विटेंचं जर एकसारखं असेल तर त्या विटा चांगल्या आहेत, पण प्रत्येक विटेचं जर वेगवेगळं आलं बांधकाम करताना तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा त्या बांधकामात ती जी काही ताकद असते ती राहत नाही. त्यामुळे विटेंचं बांधकामात विटा वापरत असताना शक्यतो एकसारख्याच घेतल्या जातात. त्या विटा एकसारख्या आहेत का, त्याच्या साईजमध्ये कमी जास्त काय आहे का, विटेचा पृष्ठभाग चांगला आहे का, हे सगळं त्या मोजमाप अचूकता चाचणीमध्ये घेतलं जातं. त्यानंतरची पुढली टेस्ट आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट, म्हणजेच विटेची दाब सहन करण्याची ताकद मोजण्याची चाचणी. थोडक्यात ती वीट किती वजन पेलू शकते हे आपल्याला इथं चेक करायचं आहे. आपल्याला टेक्निकलमध्ये सांगितले की विटेची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 105 किलो पर सेंटीमीटर स्क्वेअरला पाहिजे, म्हणजे एका सेंटीमीटर स्क्वेअरला 105 किलो इतकं वजन पेललं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर वीट खराब आहे, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ती वीट काय असते, चांगली असते. मग आता हे चेक कसं करायचं, विटेची लांबी, विटेची रुंदी यांचा गुणाकार केला जातो, जेणेकरून आपल्याला विटेचा जो काही वरचा पृष्ठभाग आहे त्याचा एरिया मिळेल. सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये आपल्याला हा एरिया मिळतो. त्यानंतर ही वीट या मशीनमध्ये ठेवली जाते, त्याच्यावरती वरनं वजन टाकलं जातं. ज्या वजनाला ती वीट फुटेल ते वजन नोंद केलं जातं. यानंतर ते जे काही वजन असेल, ज्या वजनाला वीट फुटले त्या वजनाला विटेच्या क्षेत्रफळानं भागाकार केला जातो. ते वजन त्याला भागिले विटेचं क्षेत्रफळ, आपल्याला विटेचं पर सेंटीमीटर स्क्वेअर वजन पेलण्याची ताकद मिळून जाते किंवा दाब सहन करण्याची जी काही त्याची कपॅसिटी आहे, क्षमता आहे, ते आपल्याला इथं मिळून जाते. फक्त एक मुद्दा लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारला जातो, विटेची दाब सहन करण्याची ताकद ... असते 105 किलो पर सेंटीमीटर स्क्वेअर. पुढली टेस्ट आहे वॉटर अब्रॉप्शन टेस्ट. यामध्ये वीट तिच्या वजनाच्या किती टक्के पाणी शोषून घेते हे चेक केलं जातं. आपल्याला नियम सांगितलेला आहे, विटेनं तिच्या वजनाच्या 20% पेक्षा कमी पाणी शोषून घेतले पाहिजे. जर जास्त पाणी शोषून घेत असेल तर ती वीट काय असणार आहे, खराब असणार आहे. टेस्ट कशी घेतली जाते ते आपण पाहूयात. आता ज्या काही सॅम्पलच्या विटा आहेत, ज्या 1000 विटांमागे 5 विटा आपण सिलेक्ट केलेल्या असतात, त्या 5 विटांचं पहिल्यांदा वजन घेतलं जातं, म्हणजेच कोरड्या विटेचं वजन घेतलं जातं. त्यानंतर ह्या विटा पाण्यामध्ये ठेवल्या जातात, 24 तास पाण्यामध्ये ठेवल्या जातात. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होणार, ते विटा पूर्णपणे पाणी शोषून घेतात. आता पाणी शोषून घेतल्यानंतर 24 तास पण पाण्यात ठेवलेले आहेत, त्यानंतर त्याचं परत वजन घेतलं जातं. म्हणजे आपल्याला कोरड्या विटेचं वजन, ओल्या विटेचं वजन, ही 2 वजनं मिळतात. आता इथं एक फॉर्म्युला आहे, ओल्या विटेचं वजन, त्यामधून कोरड्या विटेचं वजन वजा करायचं आणि त्याला भागिले कोरड्या विटेचं वजन करायचं. जे काही उत्तर येईल त्याला गुणिले 100 करा, तुम्हाला टक्केवारी मिळून जाते. म्हणजे आपण काय करतो, ओल्या विटेचं वजन घेतो, त्यातून कोरड्या विटेचं वजन वजा करतो, म्हणजे आपल्याला पाण्याचं वजन मिळून जातं. आणि त्या पाण्याचं जे काही वजन असेल त्याला कोरड्या विटेच्या वजनानं भागाकार केला जातो.
आणि गुणिले 100 केलं की आपल्याला टक्केवारी मिळून जाते. आपण एक उदाहरण घेऊया. स्टँडर्ड साईजची जी वीट असते तिचं वजन असतं 3.5 किलो, 3.5 किलो. तिचं आपण वजन घेतलं. कोरडी वीट आहे, 3.5 किलो तिचं वजन आहे. त्यानंतर ती वीट 24 तास आपण पाण्यात ठेवली. पाण्यात ठेवल्यानंतर 24 तासानंतर तिचं वजन घेतलं. त्या विटेचं वजन आहे 4 किलो. कोरड्या विटेचं वजन किती होतं? 3.5 किलो होतं, 3.5 किलो होतं. पाण्यातनं काढल्यानंतर तिचं वजन किती झालं? 4 किलो झालं. मग हे जे मधलं 500 ग्रॅम आहे, 4 किलो वजा 3.5 किलो, आपल्याला उत्तर मिळून जाईल 0.5 किलो म्हणजेच 500 ग्रॅम. हे काय असणार आहे? पाण्याचं वजन असणार आहे. आता हे आपल्याला 0.5 kg हे kgमध्ये उत्तर मिळालं आहे. पण ती टक्केवारी जर आपल्याला काढायची झाली तर त्यासाठी एक फॉर्म्युला असतो. यासाठी एक साधा सोपा फॉर्म्युला आहे टक्केवारी काढण्यासाठी. ओल्या विटेचं वजन वजा कोरड्या विटेचं वजन भागिले कोरड्या विटेचं वजन. जे काही उत्तर येईल त्याला गुणिले 100 करायचं. आता इथं आपल्याला ओल्या विटेचं वजन सांगितले 4 किलो, कोरड्या विटेचं वजन आहे 3.5 किलो भागिले कोरड्या विटेचं वजन. 4 किलो वजा 3.5 किलो भागिले 3.5 किलो. आपल्याला उत्तर मिळून जाईल 0.1428. ह्याला आपण गुणिले 100 करायचं म्हणजे आपल्याला टक्केवारी भेटून जाते. तर याचं उत्तर येईल 14.28%. आता आपल्याला नियम काय सांगितला आहे? वजनाच्या 20% कमी पाणी शोषून घेणारी वीट पाहिजे. हे विटेने वजन किती शोषून घेतलं आहे? 14.28%. 20% कमी आहे म्हणजे ही वीट चांगली आहे, हे सिद्ध होऊन जातं. असं सगळ्या विटेंचं घेतलं जातं. ज्या 5 विटा आपण सॅम्पलसाठी घेतलेत, प्रत्येक विटेचं असं स्टेप बाय स्टेप ही चेकिंग केलं जातं आणि त्यानुसार ज्या काही 1000 विटा आहेत त्यांचं जे काही रिझल्ट आहे तो तयार केला जातो. यानंतर पुढली टेस्ट आहे इफ्लोरन्सिस टेस्ट. यामध्ये विटेमध्ये आम्ल, अम्लारी, क्षार जे केमिकल आहेत यांचं प्रमाण किती आहे, त्याची टक्केवारी किती आहे हे काढलं जातं आणि त्यानुसार त्यांचा वापर बांधकामात करायचा की नाही करायचा हे चेक केलं जातं. आता यामध्ये जर इफ्लोरन्सिसचं प्रमाण हे 50% जास्त असेल तर त्या विटा शक्यतो बांधकामात वापरल्या जात नाहीत. त्याच्यापेक्षा कमी असेल तर या विटा बांधकामात वापरल्या जातात. इफ्लोरन्सिसचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यावरती आपल्याला बुरशी येणे किंवा पांढरट डाग दिसणे असे प्रॉब्लेम त्या विटांवरती पाहायला मिळतात. बांधकाम आपण केल्यानंतर थोडे दिवस झाले, वातावरणातले जे काही बदल होत असतात, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, हे टेम्परेचर बदलत असतं, वातावरण बदलत असतं किंवा बाहेरच्या जे काही केमिकल रिॲक्शन असतात त्यांचा परिणाम ह्या विटांवरती होत असतो. त्यामध्ये जर इफ्लोरन्सिसचं प्रमाण जास्त असेल, आम्ल, अम्लारी, क्षार यांचं प्रमाण जास्त असेल तर त्या विटा काही काळानंतर खराब व्हायला चालू होतात. मग त्यामध्ये त्या विटांवरती मोठमोठे पांढरे डाग पडणे, बुरशी येणे, पांढरट डाग किंवा त्या विटा कुजल्यासारखा प्रकार घडतो. त्यामुळे शक्यतो इफ्लोरन्सिसचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या विटा बांधकामात वापरू नये. प्रयोगशाळेमधील 4 टेस्ट आहेत. परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारताना विटेच्या प्रयोगशाळेतील चाचण्या लिहा किंवा प्रयोगशाळेतील टेस्ट लिहा असा प्रश्न विचारला जातो किंवा ह्यातील एखादी टेस्ट आपल्याला दिली जाते. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट स्पष्ट करा. त्यावरती ती जी काही माहिती आहे ती थोडक्यात लिहायची किंवा जर सगळ्याच विचारल्या तर प्रत्येकातील थोडी थोडी माहिती लिहायची. आता यानंतर आपण विटेच्या पृष्ठभागांना काय म्हणायचं, त्याची नावं काय आहेत ते आपण पाहूया. आता यामध्ये पहिला पॉईंट आहे स्ट्रेचर. विटेचा जो काही लांबीचा पृष्ठभाग असतो त्याला काय म्हणायचं? स्ट्रेचर असं म्हणायचं. विटेच्या लांबीच्या पृष्ठभागाला स्ट्रेचर म्हणायचं. त्यानंतर विटेचा जो काही रुंदीचा पृष्ठभाग असतो त्याला हेडर असं म्हटलं जातं. त्याचबरोबर विटेच्या मध्ये आपण जेव्हा एखादी वीट हातामध्ये घेतो त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला एक खाच दिसते, पोकळी दिसते, त्याला फॉग वीट म्हणायचं. म्हणजे ज्या विटेवरती ही खाच असेल, पोकळी असेल त्याला फॉग वीट म्हणायचं. ज्याच्यावरती ही खाच नसेल तर त्याला प्लेन वीट असं म्हटलं जातं. तर यानंतर पुढला पॉईंट आहे क्वीन क्लोजर. आता क्वीन क्लोजर म्हणजे काय? जेव्हा एखादी वीट आपण त्या विटेची लांबी आहे तेवढीच ठेवतो आणि रुंदी अर्धी घेतो आणि त्या पद्धतीनं कट करतो तेव्हा त्याला क्वीन क्लोजर असं म्हटलं जातं. यामध्ये विटेची लांबी आहे तेवढीच राहते, फक्त रुंदी अर्धी होते. म्हणजे अर्धी वीट कट केली जाते, रुंदीच्या दिशेत लांबी आहे तेवढीच ठेवली जाते. मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बघा. विटेची लांबी आहे तेवढीच आहे, फक्त काय केलं आहे, रुंदी अर्धी घेतलेली आहे. त्याला क्वीन क्लोजर असं म्हणायचं.
या क्वीन क्लोजरचा वापर बांधकामात मोठ्या प्रमाणात होत असतो. जे आपण पुढे बॉन्ड बघणार आहोत, इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड, यामध्ये हे क्वीन क्लोजर खूप महत्त्वाचं काम करत असतं. पॉईंट आहे किंग क्लोजर. आता किंग क्लोजरचा वापर फारसा बांधकामात होत नाही, पण किंग क्लोजर ठराविक ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो. विटेची लांबी आणि विटेची रुंदी समान घेऊन विटेचे भाग तयार केले जातात. म्हणजे काय तयार भाग होतात त्याला किंग क्लोजर असं म्हटलं जातं. यानंतर पुढला पॉईंट आहे अर्धी वीट हा ब्रिक. आता हे तुम्हाला माहितीच आहे, एखादी वीट असेल आणि ती बरोबर आपण त्याचे 2 भाग केले तर त्याला काय म्हटलं जातं, अर्धी वीट असं म्हटलं जातं. म्हणजे त्याची रुंदी आहे तेवढीच ठेवली जाते आणि लांबीच्या दिशेत विटेचं काय केलं जातात, 2 तुकडे केले जातात. तर या लेक्चरमध्ये आपण विटेबद्दलची माहिती घेतलेली आहे. यामध्ये विटेची साईज, स्टँडर्ड साईज 19 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर, विथ मॉर्टर साईज 20 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर, विटेचं वजन 3.5 किलो. त्यानंतर विटा तयार करण्याची पद्धत, प्रोडक्शन ऑफ ब्रिक, विटांसाठी माती तयार करणं, विटा साच्यातून काढणं, विटा वाळवणं, विटा भाजणं. त्यानंतर आपण विटेचे गुणधर्म पाहिलेत. यामध्ये प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, विटेचे गुणधर्म लिहा, विटा साईडवरती कशा टेस्ट केल्या जातात, विटेच्या साईडवरील टेस्ट लिहा, फील्डवरील टेस्ट लिहा. त्या ठिकाणी आपल्याला ते गुणधर्म लिहायचे आहे. त्यानंतर विटेची लॅबमधील टेस्ट, प्रयोगशाळेमध्ये विटेंवरती कोणकोणत्या टेस्ट घेतल्या जातात. तर विटेचे पृष्ठभाग याबद्दलची माहिती आपण करून घेतलेली आहे. परीक्षेच्या दृष्टीनं हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आता यानंतर आपण पुढल्या लेक्चरमध्ये वीट बांधकाम कसं केलं जातं, विटेचा वापर प्रत्यक्ष बांधकामामध्ये कसा केला जातो, विटांपासून भिंत कशी बांधली जाते, मग यामध्ये बॉन्ड आहेत, ह्या बॉन्डविषयी माहिती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया.